स्टेट बँक ऑफ इंडियाचा आर्थिक फसवणूक प्रकरणी अनिल अंबानींच्या कंपनी विरोधामध्ये आता सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रिलायन्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एसबीआयची 2929 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनी विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केलेला आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? काही तांत्रिक अडचणी, अनिल अंबानींच्या कंपनी विरोधामध्ये सीबीआयकडून गुन्हा दाखल झालेला आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आता रिलायन्स कंपनी विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। 2929 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होतोय। सीबीआयने मुंबईतील अंबानी यांचे कफ परेड येथील निवासस्थान आणि रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीच्या कार्यालयावर शनिवारी छापे टाकले होते। त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनी विरोधामध्ये आता सीबीआयने गुन्हा दाखल केलेला आहे। शनिवारी सीबीआयकडून छापे टाकण्यात आले। मुंबईतील अंबानी यांचे कफ परेड येथील निवासस्थान आणि रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीच्या कार्यालयावरती छापा टाकण्यात आला होता। त्यानंतर आता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2929 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया आर्थिक फसवणूक प्रकरणी आता सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल शनिवारी सीबीआयकडून छापा टाकण्यात आला होता। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? निश्चितच आपण पाहतोय की काल सीबीआय कडून छापे टाकण्यात आले होते। ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सुमारे 3000 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण म्हणजे सीबीआय कडून हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आणि रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड कंपनीचे जे संचालक आहेत अनिल अंबानी यांच्या मुंबईतल्या 2 निवासस्थानी जे आहेत ते छापे टाकण्यात आले होते सीबीआय कडून। मात्र यात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंबानी आणि रिलायन्स कंपनी विरोधात सीबीआयने आता गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। त्यामुळे एकूणच अनिल अंबानी हे रिलायन्स कम्युनिकेशनचे संचालक आहेत आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची जी काही 2090 कोटीहून अधिकची जी रक्कम आहे त्यामध्ये फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। त्यामुळे या गुन्ह्यात शासकीय अधिकारी आणि अन्य कंपनींच्या कर्मचाऱ्यांवरती देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे, कारण अनेक यामध्ये समावेश असल्याचं देखील कळत आहे। त्यामुळे या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण पाहतोय की संपूर्णतः सीबीआय कडून आता तपास केला जाणार आहे आणि विशेष सत्र न्यायालयाकडे याची देखील परवानगी मागितली जाणार आहे। त्यामुळे सीबीआयने आता आपण पाहतोय की मुंबईत अंबानी यांचे कफ परेड इथलं निवासस्थान असेल आणि रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीच्या कार्यालयावरती काल छापे टाकले होते आणि त्याच अनुषंगाने आता ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जी, धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।